नमस्कार. श्री शिव महापुराण शतरुद्र संहिता अध्याय क्रमांक 29 कृष्ण दर्शन अवतार. श्री गणेशाय नमः. नंदीश्वर म्हणाला, सनत कुमारजी, आता मी तुम्हाला भगवान शंकराच्या कृष्ण दर्शन नामक अवताराची हकीकत सांगतो. श्राद्धदेव नामक मनुचे इक्ष्वाकू आदी अनेक पुत्र होते. नभग हा त्यांचा 9वा पुत्र. नभगाचा पुत्र नाभाग आणि नाभागाचा पुत्र अंबरीश. अंबरीश महान विष्णू भक्त होता. त्याची ब्राह्मण भक्ती पाहून ब्रह्मर्षी दुर्वास त्याच्यावर प्रसन्न झाले होते. असो, मी तुम्हाला अंबरीशाच्या आजोबांची म्हणजे नभगाची कथा सांगणार आहे. नभग अतिशय बुद्धिमान होता. तो विद्याभ्यास करण्यासाठी प्रदीर्घ काळ गुरुकुलात राहिला होता. त्यावेळी श्राद्ध देवाच्या इक्ष्वाकू आदी पुत्रांनी पित्याच्या राज्याचे व संपत्तीचे विभाजन केले आणि आपापल्या वाटणीला आलेल्या भूप्रदेशावर राज्य करत सुखाने राहू लागले. ही वाटणी त्यांनी पित्याच्या आज्ञेनेच केली होती. त्या समयी नभगाचा वाटा बाजूला काढला पाहिजे हे कोणाच्याही लक्षात आले नाही. कालांतराने नभग वेदांचा अभ्यास करून घरी परतला. आपल्या भावांनी पित्याच्या राज्याची व संपत्तीची वाटणी केलेले पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले. तो म्हणाला, बंधूंनो, तुम्ही सर्वांनी वाटणी करून घेतलीत, पण माझ्या वाटणीचे काय? आता मी आलो आहे तर मला माझा भाग द्या. भाऊ म्हणाले, नभगा, जेव्हा संपत्तीची वाटणी झाली तेव्हा आम्ही तुला विसरून गेलो होतो. आता आपला पिता राहिला आहे, तोच तुझा भाग, तो तू निसंशय घे. भावांचे स्वार्थी बोलणे ऐकून नभगाला फार दुःख झाले. तो पित्याकडे गेला व म्हणाला, तात, मी अजूनही ब्रह्मचारी आहे. विद्यार्जनासाठी गुरुग्रही गेलो असताना माझ्या भावंडांनी तुमची सर्व संपत्ती वाटून घेतली. मी त्यांच्याकडे माझी वाटणी मागितली तर पिता हाच तुझा भाग असे बोलून त्यांनी मला वाटेला लावले. म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे. आता तुम्हीच मार्ग काढा. नभगाकडून सर्व वृत्तांत कळल्यावर श्राद्ध देवालाही मोठे आश्चर्य वाटले. त्याने त्याला धीर दिला व म्हणाला, मुला, आपल्या भावांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नकोस. त्यांनी तुझ्याशी कपट केले आहे आणि मीच तुझा भाग असे सांगितले आहे. मी तुला उत्तम योग आणि ऐश्वर्य देऊ शकत नाही, पण तू विद्वान आणि बुद्धिमान आहेस, म्हणून तुझ्या उपजीविकेचा एक उपाय सांगतो. सध्या अंगिरस गोत्रातील काही उत्तम ब्राह्मण मोठा यज्ञ करत आहेत. त्या यज्ञकर्माला सुरुवात केल्यापासून प्रत्येक 6व्या दिवशी ते गोंधळून जातात. 6व्या दिवसाचे कार्य कसे करावे हे त्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे अनेक चुका होतात. म्हणून तू स्वतः तेथे जा. सर्व गोष्टी त्यांना नीट समजावून सांग. ते गोंधळून जाणार नाहीत अशा प्रकारे त्यांना शिकव. तू महाकवी आहेस. त्या ब्राह्मणांना वैश्वदेवांची 2 सूक्ते दे. ती त्यांना म्हणावयास सांग. त्यामुळे तो यज्ञ शुद्ध होईल. यज्ञ कर्म पूर्ण झाल्यावर ते ब्राह्मण स्वर्गलोकी जातील. यावेळी यज्ञ करून राहिलेले धन तुला देतील. पित्याचे बोलणे ऐकून सत्यवादी नभग प्रसन्नतेने त्या स्थानी गेला. त्या यज्ञकर्मात 6व्या दिवशी 2 विश्वदेव सूक्ते स्पष्ट वाणीने म्हटली. त्यामुळे अंगिरस ब्राह्मणांचा यज्ञ समाप्त होऊ शकला. त्यांना फार आनंद झाला. यज्ञातून शिल्लक राहिलेले धन त्याला घेण्यास सांगून ते स्वर्गलोकी गेले. ते धन घेण्यासाठी नभग पुढे सरसावला. तोच भगवान शंकर त्याची परीक्षा घेण्यासाठी आणि त्याला परमज्ञान देण्यासाठी कृष्ण दर्शन नामक पुरुष रूपाने त्याच्या समोर प्रकट झाले. त्यांची सर्व अंगे सुंदर होती, पण डोळे काळे होते. तो म्हणाला, हे माझे धन आहे. हे घेणारा तू कोण? तुला येथे कोणी पाठवले ते सांग. नभग म्हणाला, मी माझ्या पित्याच्या श्राद्ध देवाच्या आज्ञेने येथे आलो आहे. यज्ञकर्म पूर्ण झाल्यावर यज्ञकर्त्या ऋषींनी शेष राहिलेले धन मला दिले आहे. हे घेत असताना तू मला का अडथळा आणतोस? त्याचे बोलणे ऐकून कृष्णदर्शन म्हणाला, मग तुझा पिताच या वादाचा निर्णय देईल. तू त्याला विचारून ये. तो जे सांगेल ते आपण प्रमाण मानू. त्याच्या सांगण्यावरून नभग पित्याकडे गेला. त्याला सर्व हकीकत सांगितली व योग्य निर्णय देण्याची विनंती केली. ते ऐकून श्राद्ध देवांनी स्मृती जागृत झाली. तो म्हणाला, मुला, जो पुरुष त्याला यज्ञशिष्ट धन
घेऊ देत नाही तो अन्य कोणीही नसून साक्षात शिवप्रभू आहेत. या विश्वातील सर्व वस्तू त्यांच्याच मालकीच्या आहेत. विशेषतः यज्ञ समाप्तीनंतर ज्या वस्तू शिल्लक राहतात त्यावर एकमात्र रुद्रदेवांचाच अधिकार असतो, असे जाणकारांचे स्पष्ट सांगणे आहे. त्यांच्या इच्छेनेच दुसरे लोक त्या वस्तू घेऊन जातात. म्हणून तो पुरुष जे काही सांगतो आहे ते अगदी बरोबर आहे. न बघा, शिव महाप्रभूंनी त्या स्वरूपात प्रकट होऊन तुला दर्शन दिले, हे तुझे महत् भाग्य आहे. ते तुझ्यावर प्रसन्न होऊन अनुग्रह करण्यासाठीच प्रकट झाले आहेत, हे लक्षात घे. ते अखिल विश्वाचे स्वामी आहेत, सर्व यज्ञांचे अधिपती आहेत. त्यांच्या अनुग्रहानेच ब्रह्मा, विष्णू आदी देव, सिद्ध आणि ऋषीमुनी आपापली कर्मे करण्यास समर्थ होतात. तू त्यांची क्षमा माग, त्यांना नमस्कार कर, त्यांची स्तुती कर. फार काय सांगू, तू उत्तम उपायांनी त्यांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न कर. पित्याचे बोलणे ऐकून नभग त्वरेने यज्ञस्थानी आला. त्याने कृष्ण दर्शन स्वरूपातील शिवजींना दोन्ही हात जोडून नमस्कार केला आणि विनयपूर्वक म्हणाला, महेश्वर, हे त्रैलोक्याचे तुमचे आहे. मग यज्ञशिष्टधनाविषयी काय बोलावे, यावर फक्त तुमचाच अधिकार आहे, असा माझ्या पित्याने स्पष्ट निर्णय दिला आहे. नाथ, तुमच्याविषयी न जाणता मी अज्ञानाने जे काही बोललो असेल त्याबद्दल मला क्षमा करा. मी तुम्हाला शरण आहे. नभगाने नतमस्तक होऊन कृष्ण दर्शन स्वरूपातील शिवजींची स्तुती केली. श्राद्धदेव म्हणूनही स्वतःच्या अपराधांची क्षमा मागून त्यांची स्तुती केली. तेवढ्यात ब्रह्मा, विष्णू, इंद्रादी देव, समस्त सिद्ध आणि मुनी कृष्ण दर्शन स्वरूपातील शिवजींना पाहण्यासाठी आले. त्यांना पाहून सर्वांना परमानंद झाला. त्यांनी तेथे मोठा उत्सवच केला. ते नृत्य करत शिवजींची पृथक पृथक स्तुती करू लागले. त्या स्तवनाने कृष्णदर्शन शिवजी फार प्रसन्न झाले. त्यांनी सर्वांना कृपादृष्टीने पाहिले. मग नभगाला उद्देशून प्रेमाने हसत हसत म्हणाले, तुझ्या पित्याने धर्माला अनुसरून जे काही सांगितले ते सर्व खरे आहे. तसेच साधू स्वभावाचा असल्यामुळे तूही सत्य तेच सांगितलेस. या सत्यनिष्ठेबद्दल मी तुझ्यावर अतिशय प्रसन्न आहे आणि तुला सनातन ब्रह्मज्ञान देणार आहे. माझ्या कृपेने तू लवकरच महाज्ञानी होशील. आता माझ्या आज्ञेने तू हे सर्व धन ग्रहण कर. जगातील सुखांना निर्विकार मनाने भोग. शेवटी तुला सद्गती प्राप्त होईल. त्यानंतर सत्यभाषी जनांवर दया करणारे शिवप्रभू सर्वांदेखत अंतर्धान पावले. तेथे आलेले हरी, ब्रह्मादी देव, सिद्ध व मुनी आनंदाने आपापल्या स्थानी गेले. नभगाला घेऊन श्राद्धदेवही प्रसन्नतेने आपल्या घरी गेला. शिवजींच्या कृपाप्रसादाने नभगाचे परम कल्याण झाले. इहोलोकी उत्तम भोग भोगून तो शिवलोकी गेला. हे मुनिश्रेष्ठ, अशा प्रकारे मी तुम्हाला शिवप्रभूंच्या कृष्णदर्शन नामक अवताराविषयी सांगितले. हे चरित्र पापांचा नाश करणारे, सद्भक्तांना भोग मोक्ष देणारे आणि याचे श्रद्धेने श्रवण पठण करणाऱ्यांचे सर्व मनोरथ पूर्ण करणारे आहे. जो मनुष्य या चरित्राचे नित्य सकाळी व सायंकाळी स्मरण करतो तो महाबुद्धिमान, उत्तम कवी आणि मंत्रशास्त्रात निपुण होतो. शिवकृपेने त्याला परमगती प्राप्त होते. अध्याय 29 समाप्त.